पिंपरी चिंचवड महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग यांनी मिळून पिंपरी चिंचवड पालिकेत बॉम्ब हल्ला झाल्यानंतरची प्रात्यक्षिकं सादर केलेली आहेत। बॉम्बस्फोट झाल्यानंतर 5 मिनिटात इमारत रिकामी करणं, आग आटोक्यात आणणं, जखमींना रुग्णवाहिकेतनं उपचारासाठी पाठवणं आणि इमारतीमध्ये अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढणं अशी वेगवेगळ्या पद्धतीची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी घेतलाय, आपण पाहूया। केंद्र सरकारच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील आज मॉकड्रिल घेण्यात आलं आणि याच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये हे मॉकड्रिल घेण्यात आलं। या महानगरपालिकेच्या इमारतीत जवळपास 2,500 ते 3,000 कर्मचारी काम करतात आणि या ठिकाणी जर युद्धजन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी कसं काय करावं व इथल्या स्थानिक प्रशासनाने काय करावं याचा प्रत्यक्ष या ठिकाणी अनुभव या सर्व जणांनी घेतलेला आहे। यामध्ये महानगरपालिकेचा अग्निशामक दल असेल व पोलीस असतील किंवा विविध दल असतील यांनी सहभाग घेतला होता आणि या ठिकाणी हे सर्व मॉक ड्रिल करण्यात आलं। सुरुवातीला या महानगरपालिकेच्या मुख्य बिल्डिंगमध्ये देखील धूर सोडण्यात आला आणि त्यानंतर नागरिकांनी व तिथल्या कर्मचाऱ्यांनी या परिस्थितीला कसं सामोरं जावं ह्याचा अनुभव देखील त्यांना घेण्यात आला व सर्व यंत्रणा जर कोणती उद्या परिस्थिती निर्माण झाल्यास इथली यंत्रणा सज्ज असल्याचं देखील या मॉकड्रिलच्या माध्यमातून या सर्व यंत्रणेंनी दाखवून दिलेलं आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। सर्व यंत्रणा महापालिकेची सज्ज आहे। अशा प्रकारची कुठलीही दुर्घटना घडली तर त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सर्व शासकीय कार्यालय मिळून, त्याचबरोबर नागरिकांच्या सहकार्याने आपण अशा प्रकारच्या कुठल्याही आपत्तीला तोंड देऊ शकतो हे या निमित्तानं आपण या मॉकड्रिलच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या प्रत्येक फ्लोअरला अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। आमची 4ही फ्लोअर 5ही फ्लोअरला ही यंत्रणा असल्यामुळे अवघ्या काही क्षणातच आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील हे हजारो अधिकारी कर्मचारी आज काम करत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।